ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्रीरामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे तुमचे आजच्या विचारसत्रामध्ये. मित्रांनो, आपण मानवी जीवनातील विविध दुःखांच्या समस्यांचा उपाय आणि आनंद प्राप्तीचा मार्ग म्हणजे सिद्धयोग हे जाणून घेतले. आधुनिक युगात मनुष्य सुखाची साधने प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारचे कष्ट उपसतो, पण सुखाची अनुभूती ज्या शरीराने त्याला मिळते त्या शरीराचा निर्माण करता व नियंत्रण करता कोण आहे तो जाणत नाही. उपभोगाच्या प्राप्तीसाठी दिवस रात्र कष्ट करायला मनुष्य तयार आहे, पण ज्याने हे शरीर दिले त्या शक्तीला, त्या परमात्म्याला जाणण्यात माणसाला वेळ नाही आणि इच्छाही नाही, रसही नाही. सिद्ध योग याच सिद्धांतावर आहे की तुम्ही आधी स्वतःला जाणून घ्या. तुम्ही स्वतः कोण आहात आणि तुमच्या या जीवनाचे, तुमच्या या शरीराचे, या पृथ्वीवर, या समाजामध्ये काय प्रयोजन आहे हे जाणून घेणे हे माणसाचे आद्य कर्तव्य आहे. सुख दुःख हे तुमच्या कर्माचा परिणाम आहे. समर्थ रामदास म्हणतात, मना सज्जना तूच कर्म केले तयासारखे भोगणे तुझला आले. म्हणजे प्रत्येकाला जे सुख दुःखाचे भोग मिळत आहेत ते कर्माच्या सिद्धांतावर आहेत. भारतीय अध्यात्मविद्या कर्मयोग आधारित आहे. म्हणून आपले कर्म उत्तम होण्यासाठी माणसाने सावध राहिले पाहिजे, दक्ष राहिले पाहिजे. आपण आपले कर्म असे केले पाहिजे की आपले वर्तमानातील जीवन, आपल्या वर्तमानातील प्रत्येक संबंध आनंदी होईल, सुखी होईल आणि आपल्या मृत्यूनंतर ही आपली उच्च गती व्हावी, सुकीर्ती राहावी, सुप्रतिष्ठा राहावी. वैयक्तिक स्वार्थासाठी कर्म करणे, ते करताना योग्य अयोग्याचा विचार न करता केवळ स्वतःचा उपभोग मिळवण्यासाठी कर्म करणे ही पशु मानसिकता आहे. या मानसिकतेतून आपण स्वतःला मुक्त करून घेतले पाहिजे. आपण जे कर्म करू ते स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी केले पाहिजे. कर्तव्य बुद्धीने जर आपण काम केले तर आपल्याला त्यातून निखळ आनंद मिळतो, सुख मिळते. कर्म कसे करावे यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, अध्यात्म शास्त्रामध्ये कर्मयोग म्हणतात. कर्मयोगाची रचना आपल्या भारतीय संतांनी, ऋषी मुनींनी सगळ्या मानव जातीला व्यक्त केली आहे, प्रकट केली आहे. स्वयं भगवान श्रीकृष्णाने मी ही सृष्टी, हे जग गुणकर्मानुसार, गुणकर्माच्या आधारावर प्रकट केले आहे असे सांगितले आहे. आणि हेच रहस्य आहे सुख दुःखाचे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे येती दुःख रूपे. तसेच सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा पण सिद्धांत हाच आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय? मनुष्य जे कर्म बीज त्याच्या दैनंदिन जीवनात, वर्तमान जीवनात पेरतो ते जर शुद्ध असेल तर त्याचप्रमाणे त्या माणसाला गोड, मधुर, फलित फळ किंवा आनंद मिळतो. याचाच अर्थ माझ्या जीवनात घडणाऱ्या सुखदुःखाच्या चक्राला माझेच कर्म कारण आहे. तर कर्म असे करू की आपल्याला व इतरांना दुःख होणार नाही. केवळ स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी दुसऱ्या जीवांना शरीराने, मनाने किंवा वाणीने, म्हणजेच शब्दातून, कृतीतून किंवा आपल्या मानसिक विचारातून दुःख द्यायचे नाही. गोष्ट खूप लहान आहे, पण आचरणात आणल्यावर त्यातील खरा आनंद किती महान आहे हे आपल्याला कळते. द्वेषबुद्धीने इतरांना छळण्याचे षडयंत्र रचणे, सतत दुसऱ्यांच्या चुका मोजणे, दोष देणे
दुसऱ्यांची फसवणूक करणे, व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण करणे, सज्जनाची अवहेलना करून, अपमान करून, निंदा करून, सज्जनांना, साधूंना आणि सत्कर्मी लोकांना छळणे, दुसऱ्याचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न करणे, दुष्ट, फसव्या आणि कुकर्मात राहणाऱ्या लोकांचा संग करणे, अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसोबत राहणे व त्यांच्या दुष्कृत्यांना, कुकर्मांना प्रोत्साहन देणे ही काही मोजकी कारणे आहेत आपल्याला दुःख प्राप्तीची. मग याच्या उलट जर आपण कर्म केले तर नक्कीच आनंद होईल, सुख होईल. उलट कर्म म्हणजे काय? इतरांना त्रास देण्यापेक्षा, इतरांना छळून लोकांचं अहित करण्यापेक्षा त्यांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या दुःखांना कमी करण्यासाठी त्यांना मदत करणे, सहाय्य करणे. उत्तम आनंददायी कर्म कसे केले पाहिजे, उत्तम आणि योग्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी संत, सद्गुरू आणि भगवंताने दिलेले शास्त्र जसे की श्रीमद भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी, दासबोध या संत ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. या ग्रंथाच्या आधारे आपल्याला आपल्या जीवनातील दोष आणि आपल्या जीवनातील सद्गुण काय आहेत याची ओळख होते. म्हणून गुरु, ग्रंथ आणि गोविंद म्हणजेच परमात्मा या तिघांचा आधार घेऊन जगणाऱ्या स्त्री पुरुषांना आनंदी जीवनाचा लाभ निश्चित होतो. तणावरहित जीवन, टेन्शन फ्री लाईफ ज्याला म्हणतात ते नक्कीच उपभोगता येते. मला वाटते माझ्या या सांगण्यातून आपल्याला कर्मयोगाची प्राथमिक ओळख झालीच असेल. आज एवढेच. श्रीराम समर्थ. सिद्धयोग महिमा या चॅनेलला आपण जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब आणि लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद.